समोरचं आहे तुमचं स्पायरोगायरा. बघा स्पायरोगायरा. आता स्पायरोगायरा नेमकं म्हणजे काय असतं, आपण त्याला काय म्हणतो, हरित नाही, हरित शैवाल असतं बघा. स्पायरोगायरा म्हणजे काय, हरित शैवाल असतं. आणि या शैवालामध्ये बघा जीव असतो, याचा जो आकार आहे तो आकार कसा असतो, सर्पिल आकार असतो बघा. काय असतो, सर्पिल आकार. आता हा सर्पिल आकारासारखा असतो म्हणजे सापाच्या आकारासारखा असतो, एकदम बारीक सूक्ष्म लांब. ठीक आहे. आणि काय असतो बघा, तंतू. आता आपण तंतू म्हणजे नेमकं काय होतं, तंतू नेमकं म्हणजे आपलं कशाला म्हणतो, लांब असतो, एकदम बारीक असतो, पातळ असतो. ठीक आहे, धाग्यासारखा, त्याला म्हणतो तंतू. मग आता हे जे हरित शैवाल आहे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, ज्या ठिकाणी पाण्याचा वापर जास्त आहे, क्षाराचं प्रमाण जास्त आहे, जेणेकरून काय होतं की यामुळे या शैवालाचं प्रमाण वाढतं. मग हे प्रमाण कुठं होतं, विहिरीमध्ये, किंवा तुमच्या घरी एखादी टाकी आहे पाण्याची, त्यात पाणी रोजचा वापर आहे, रोज पाणी त्यात भरता, ठीक आहे, वापरता. अशा ठिकाणी काय होतं, या शैवालाची निर्मिती होती. मग या शैवालाची निर्मिती होते त्याला आपण हरित शैवाल म्हणतो. म्हणजेच हे कसं असतं बघा, थोडक्यात याचा बऱ्याच ठिकाणी जो आपल्या इथे नळाचा पाईप असतो किंवा विहिरीमधून येणारा पाईप असतो, याच्यामध्ये सुद्धा याचं शैवालाचं प्रमाण या ठिकाणी भरपूर झालेलं असतं. मग आता याच्यामध्ये बघा काय सांगितलं आपण, यालाच काय म्हणतोय, निरअवयवी शरीर म्हणतो बघा, निरअवयव शरीर. बघा स्पायरोगायराला आपण काय म्हणतो, निरअवयव शरीर असं म्हणतो. मग निरअवयव शरीर म्हणजे नेमकं काय रे, याचं काही काम असतं का, हा शैवालाचं काही काम असतं का, काय काम करतं शैवाल. आता याच्यामध्ये काय म्हटलं, याला निरअवयव शरीर असं म्हटले. त्याच्यानंतर काय म्हटलंय बघा, याच्यामध्ये काय असतं, हरित लवक असतं. मी काय सांगितलं तुम्हाला, त्याचा आकार तर सर्पिल आकारासारखा असतो, पण सर्पिल आकारासारखा असून त्याच्यामध्ये हरित लवक असतं बघा. हरित लवक म्हणजे आता याच्यामध्ये काय, मी तुम्हाला सांगितलं होतं की हरित लवक नेमकं काय असतं. हरित लवकामध्ये काय राहतं, हरित द्रव्य राहतं, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. त्याच्यामुळे काय होतं, हरित द्रव्यामुळे काय होतं, जे वनस्पती आहे किंवा पान आहे याला हिरवा कलर येतो, हिरवा रंग प्राप्त होतो, हे सगळ्यांना तुम्हाला सांगितलं होतं. मग हे हरित लवकाचे आहे. वनस्पतीमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला मूळ आणि खोड. बघा काय, मूळ आणि खोड या ठिकाणी हे हरित लवक असतं. मग याच्यामध्ये शैवालमध्ये म्हणजेच स्पायरोगायरामध्ये याचा आकार सर्पिल आकार तर असतोच, त्याचप्रमाणे याच्यामध्ये काय असतं, हरित लवक असतं. हे सुद्धा आता तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय. त्यानंतर बघा याच्यामध्ये प्रजनन. आता याच्यामध्ये प्रजनन होतं, कशामध्ये, स्पायरोगायरामध्ये प्रजनन जे होतं बघा, या ठिकाणी लिहितो मी प्रजनन. आता प्रजनन म्हणजे नेमकं काय, की नवीन सूक्ष्मजीवाची निर्मिती किंवा नवीन जीवाची, सजीवाची निर्मिती होणे, म्हणजे त्याला आपण प्रजनन म्हणतो. नवीन जीवांची, सजीवांची निर्मिती होणे. मग या स्पायरोगायरामध्ये, या शैवालामध्ये आता दोन प्रकारची निर्मिती होते बघा. एक नंबर आहे, या ठिकाणी लिहितो, एक नंबर आहे शाकीय प्रजनन बघा, एक आहे शाकीय प्रजनन आणि दुसरा आहे लैंगिक प्रजनन बघा, दुसरा आहे लैंगिक प्रजनन. मग आता हे दोन प्रकार आहेत प्रजननाचे. मी तुम्हाला सांगितलं की प्रजनन म्हणजे काय, नवीन सजीवांची निर्मिती होणे, एक आहे शाकीय आणि दोन नंबर आहे लैंगिक प्रजनन. मग आता याच्यामध्ये बघा शाकीय प्रजनन आणि लैंगिक प्रजनन या दोन पद्धती सांगितल्या. या पद्धतीमध्ये बघा आता शैवालाच्या या जीवनचक्रात युग्मपोदभिद्ध बघा, काय शब्द आहे, युग्मपोदभिद्ध ही पिढी आहे बघा. काय सांगितलं, युग्मपोदभिद्ध ही पिढी आहे आणि ही पिढी या प्रजननामध्ये होते. थोडक्यात काय, युग्मपोदभिद्धामध्ये आपण म्हणतो नर, ठीक आहे, आणि दुसरा आहे मादी, ठीक आहे, यांचा या ठिकाणी समावेश असतो. ठीक आहे. मग हे जे प्रजनन होतं हे शैवालामध्ये या प्रकारे होतं आणि याच्यामध्ये जी पिढी आहे, मी सांगितलं युग्मपोदभिद्ध पिढी ही याच्यामध्ये असते. मग आता हे झालं तुम्हाला स्पायरोगायराचं. ठीक आहे.
थोडक्यात लक्षात ठेवायचं, जास्त लक्षात ठेवायचं काम नाहीये, जेवढं सांगितलं तेवढं लक्षात ठेवायचं. आता हे झालं स्पायरोगायराचं. त्याच पद्धतीनं दुसरं आहे म्युकर. बघा याच्यामध्ये परत एकदा सांगतो, स्पायरोगायरा, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला दोन शब्द सांगायचे राहिले होते. स्पायरोगायरालाच आपण काय म्हणतो, काय म्हणतोय, थॅलोफायटस. काय म्हणतो, थॅलोफायटस. बघा आता स्पायरोगायरामध्ये थॅलोफायटस हा शब्द एक वापरलेला आहे, किंवा थॅलोफायटस सुद्धा म्हणतो, आणि क्रिप्टोगॅम्स म्हणतो. बघा क्रिप्टोगॅम्स, काय म्हणतो, क्रिप्टोगॅम्स हे सुद्धा आपण याला या ठिकाणी म्हणतो. आता हे लक्षात राहू द्या, एखाद्या तुम्हाला स्पायरोगायराच्या ऐवजी क्रिप्टोगॅम्स सुद्धा येऊ शकतं, आणि थॅलोफायटसच्या ऐवजी थॅलोफायटा, काय आहे, थॅलोफायटा हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतं किंवा विचारलं जाऊ शकतं. मग आता स्पायरोगायरा आहे, हे काय आहे, हरित शैवाल आहे, हिरव्या रंगाचा आहे. शैवालामध्ये हिरवा रंग असतो, पूर्ण काय असतं ते चोपडं असतं. आपण जर त्याला हात लावला किंवा त्याच्यावर जर आपण पाय ठेवला, पाय पडला, आपण त्याच्यावरून घसरू शकतो, ठीक आहे. मग याच्यामध्ये हरित शैवाल असतो, नंतर सर्पिल आकार. त्याचा आकार कसा असतो, सापासारखा गोल आकार, म्हणून त्याला म्हटलेलं आहे सर्पिल आकार. सर्पिल आकार असतो आणि त्यात हरित लवक असतं. मग हरित लवक असतं म्हटल्यानंतर काय आहे, हरित लवक आलं म्हटल्यानंतर काय आलं, त्याच्यामध्ये हरित द्रव्याचं प्रमाण आलं. हरित द्रव्यामुळे त्याला हिरवा रंग आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये नंतर मग हरित लवकामध्ये मी सांगितलं होतं की कुठे असतं, वनस्पतीच्या मुळामध्ये आणि खोडामध्ये असतं. नंतर याच्यामध्ये प्रजनन होतं, तर ते दोन पद्धतीनं प्रजनन होतं. एक आहे शाकीय प्रजनन, दुसरं आहे लैंगिक प्रजनन. मग याच्यात काय सांगितलं, युग्मकोट विद्ध पिढी असते. युग्मकोट पिढी म्हणजेच काय, याच्यामध्ये एक नर आणि एक मादी असा यांचा या ठिकाणी समावेश असतो. मग त्याच्यानंतर याला आपण हे पण सुद्धा म्हटलेलं आहे की नीर अवयव शरीर. कशाला, स्पायरोगायराला नीर अवयव शरीर आपण या ठिकाणी सुद्धा म्हटलेलं आहे. चला आता याच्यानंतर हे झालं स्पायरोगायरा. मग स्पायरोगायरा नंतर आपला अजून एक घटक आहे म्युकर. हा म्युकर सुद्धा आपण या ठिकाणी आता बघायचा आहे.